जर तुम्हाला तीच तीच सुकी मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असला ना, तर एकदा ह्या पद्धतीने मेथीची भाजी बनवून बघा. एकदा खाल्ली ना तर बार बार बनवतान. मग तिला बनवायसाठी काय करायचं, सगळ्यात पहिलं मेथी निसून घ्यायची आणि तिला पाण्यामध्ये चांगलं धुवून काढायचं. आता स्वच्छ धुतलं की तिला बारीक कापून घ्यायचं. आता लगेच गॅसवर ठेवायची एक कढाई, त्याच्यात टाकायचं तेल, जिरे आणि कापलेली मेथी. आता हे सगळं चांगलं हलवून घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि परत हलवून घ्यायचं. आता वाटण बनवण्यासाठी घ्यायची हिरवी मिरची, लसूण, जिरे, थोडंसं मीठ आणि शेंगदाणे. हे सगळं चांगलं बारीक करून घ्यायचं आणि आता आपली मेथी परतली का त्याच्यात टाकायची थोडीशी हळद आणि हे वाटण पण टाकून द्यायचं. आता त्याच वाटणाच्या भांड्यात तुम्हाला जेवढी पातळ भाजी पाहिजे तेवढं पाणी टाकून द्यायचं आणि आता आहे ना याला चांगलं 7-8 मिनिटं बारीक मीडियम गॅसवर उकळून द्यायचं. आता झाली की आपली भाजी तयार. नंतर गॅस बंद करायचं आणि त्याला गरमागरम ताटात वाढून घ्यायची. आता तुम्ही याला चपाती, भाकर किंवा भाताबरोबर खा, एकच नंबर लागते बघा. एकदा जर तुम्ही या पद्धतीने मेथीची भाजी बनवून खाल्ली ना, तर तुम्ही कधी पण मेथी आणली ना तर ह्याच पद्धतीने बनवून खाता. तर ह्या रेसिपीला एकदा नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट मध्ये सांगायचं मला अजिबात विसरू नका.